व्हिडिओ तुम्ही देखील पाहिलाच असेल। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या समोर झुकले आणि एवढंच नाही तर त्यांच्या पायात देखील पडले। अशा कॅप्शनसह व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? एमआयएमच्या नेत्यासमोर भाजप झुकत आहे का, असा प्रश्न या माध्यमातून विचारला जात आहे। मात्र हे अर्ध सत्य आहे। नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओतून। दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी उल्हासनगरमध्ये पार पडलेल्या भाजपच्या एका जाहीर सभेचा हा क्षण आहे। या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक भाजप नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मात्र व्हायरल व्हिडिओ कॅप्शन मध्ये लिहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि रवींद्र चव्हाण हे आदराने भेटत असलेली ती व्यक्ती म्हणजे एमआयएम नेते इम्तियाज जलील नसून उल्हासनगरचे सिंधी समुदायाचे एक आदरणीय आध्यात्मिक संत आणि नेते साई छोटू गुरमुखदास जग्यासी आहेत। संतांच्या चरणी नतमस्तक होणे हे कोणत्याही स्वाभिमानी हिंदूचे लक्षण आहे आणि त्यामुळेच रवींद्र चव्हाण हे त्यांच्या समोर झुकले आणि श्रद्धेने त्यांच्या पाया देखील पडले। मात्र आता हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने कॅप्शन्स देऊन सोशल मीडियावर लोकांची दिशाभूल करण्यासाठी फेक नरेटिव्ह साठी वापरला जातो। हा व्हिडिओ आता त्यांना पाठवा जे असं फेक नरेटिव्ह पसरवत आहेत। धन्यवाद।